बेळगाव शहरात स्वच्छ बेळगाव उत्सव कार्यक्रमावरून मोठा वाद निर्माण झाला आहे आणि आता प्रशासनाने घेतली आहे थेट ॲक्शन. 17 मे रोजी तब्बल 25,000 लोकांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू होती. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर आणि फ्लेक्स लावण्यात आले होते. मात्र या सर्व जाहिराती फलकांसाठी महापालिकेची पूर्व परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आणि त्यानंतर महापालिकेने धडक कारवाई सुरू केली. कार्यक्रम सरदार मैदानावर आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते, पण सुरक्षा नियम, प्रशासकीय मंजुरी आणि आवश्यक परवानग्यास पूर्ण न झाल्याने जिल्हा प्रशासनाने आधीच कार्यक्रमाला नकार दिला होता. यानंतर महापालिकेचे अधिकारी मैदानात उतरले आणि शहरभरातील फ्लेक्स हटवण्याची मोहीम राबवली. शहराचे सौंदर्य बिघडवणारे आणि नियम मोडणारे कोणतेही बॅनर सहन केले जाणार नाहीत, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. महापालिका आयुक्त कार्तिक एम यांनी स्पष्ट केले की अनधिकृत फ्लेक्स आणि जाहिरातीविरोधात पुढील काळातही सातत्याने कारवाई सुरू राहणार आहे. बेळगावातील या कारवाईमुळे आता शहरातील अनधिकृत बॅनर संस्कृतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तुमचं मत काय? महापालिकेची कारवाई योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असेच अपडेटसाठी डी मीडियाला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.